हॅलो मित्रांनो, ही माझी एकदम पहिली गोष्ट आहे. मी पुणेमध्ये राहतो आहे आणि माझे वय 22 आहे. ही घटना त्यावेळची आहे जेव्हा मी 19चा होतो. तेव्हा माझ्या भाऊचे नवीन नवीन लग्न झाले होते. मग जेव्हा भाभी आमच्या घरी आली तेव्हा तिला पाहून मी एकदम वेडा झालो होतो आणि ती पण माझ्याकडे बघत लाजत होती. त्यावेळी वेळी उन्हाळा होता आणि एक दिवस दुपारी मी भाभीच्या रूममध्ये झोपलो होतो आणि अचानक माझी झोप मोडली होती. तर पाहिले की भाभी पलंगावर बसली होती. मग मी मस्तीमध्ये म्हटले की भाभी माझ्यासाठी काय ठेवले आहे की सर्व भैयाला देऊन टाकले आहे. ती लाजत म्हणली की काय पाहिजे तुम्हाला? मी तिच्या बोलण्याकडे पाहून इशारा केला. मग ती लाजत म्हणले असं का बघता माझ्याकडे? ती म्हटली की एक अटीवर, तू आधी सांग की त्या रात्री काय पाहिले होते? मी म्हटलं की काही नाही भाभी, मी तर मस्ती करत होतो. मग तिने ऐकले नाही आणि माझ्याबरोबर मस्ती करू लागली होती. मग तिने माझी पॅन्ट खाली ओढली होती तर माझा लंड बाहेर आला होता. माझा लंड पाहून ती म्हटली की अजून तर तुमचे हत्यार लहान आहे, पण तरी चालेल. मग मी पटकन तिचा बॉल दाबला होता आणि इतक्यात कोणीतरी आले होते आणि आम्ही एकदम शांत झालो होतो. मग मी तिच्या घरी 2 दिवस राहिलो होतो आणि तेव्हा मला काही चान्स पण मिळाला नाही. मग मी जेव्हा माझ्या घरी परत येत होतो तेव्हा तिला म्हटले की भाभी माझे उधार राहिले आहे, पुढच्या वेळी जरूर घेणार आहे. मग मी माझ्या घरी परत आलो होतो. मग मी हळूहळू माझ्या अभ्यास मध्ये बिझी झालो होतो. मग ती पण तिच्या कामामध्ये बिझी झाली होती. बहुतेक 3 वर्ष नंतर जेव्हा थंडीची सुट्टी होती तेव्हा मी घरी आलो होतो. तेव्हा आईने म्हटले की एक वेळा जाऊन मामाच्या घरी जाऊन ये. तुला भाभी खूप तुला भाभी पण खूप आठवण काढत आहे. तिला एक मुलगी झाली आहे, तिला पण पाहून ये. मग मी पटकन तयार झालो होतो आणि सकाळी तिथं पोहोचलो होतो. मी जेव्हा घरी पोहोचलो होतो तेव्हा पाहिले की मामाजी आणि भाभी घरी होते आणि मी विचारले की बाकीचे सर्व लोक कुठे आहेत? तर समजले की भैया तर जॉबवर गेले आहेत आणि मामी माहेर गेली आहे. आज संध्याकाळी मामा तिला घ्यायला जाणार आहे. मग मी जेवण करून झोपलो होतो. संध्याकाळी उठलो तर पाहिले की भाभी अंगणात बसून मुलीला दूध पाजत होती. मी तिच्या जवळ जाऊन बसलो होतो. आता तिचे बॉल खूप मोठे दिसत होते आणि मी तिच्याकडे पाहतच राहिलो होतो. ती पण माझ्याकडे अधूनमधून पाहत होती. मी मुलीला लाड करायचे कारण करून तिचे बॉल टच करत होतो. ती समजली आणि म्हटली की तुम्ही कधी पण सुधारणार नाही आहे. मग तिने तिची मुलगी मला गोदमध्ये दिली होती आणि म्हटली की हिला फिरून या, तोपर्यंत मी जेवण बनवते आहे. मी मुलीला घेऊन गावात फिरू लागलो होतो आणि काही वेळाने आलो तर मामाजी गेले होते. मग मी भाभीला बोललो, मामाजी गेले. मग मी बाहेरून आलो थोड्या वेळात, 5-10 मिनिट लागतील. काही वेळाने भाभी एक व्हाईट कलरचे गाऊन घालून रूममध्ये आली होती. ती एकदम सुंदर दिसत होती. मग आम्ही बसून इकडे-तिकडे बोलू लागलो होतो. मग भाभीने मला विचारले की तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे? मी म्हटले की हो आहे. तिने विचारले की कुठे आहे? मी तिच्याकडे इशारा केला होता. तर ती हसून म्हटली की मी तुमची भाभी आहे. असं असं का बोलतात? असं नाही कळत का तुम्हाला? मी तुमची भाभी आहे. तर मी म्हटले की तुम्हाला पटवून गर्लफ्रेंड बनवणार आहे. मी म्हटले की भाभी तुम्ही काय कमाल दिसत आहे. तुमच्याबरोबर माझे लग्न झाले असते तर तुम्हाला खूप प्रेम केले असते. ती म्हटली की तुम्हाला माझ्यामध्ये सर्वात जास्त काय पसंत आहे? मी तिच्या होठवर बोट ठेवले होते आणि म्हटले की एक वेळा याचा रस पाजून द्या. ती म्हटली की बस एक वेळाच, त्यानंतर काही नाही. मी म्हटले हो हो म्हटले होते
आणि ती माझ्याकडे बघून लाजत होती. मी म्हटले तिला, "असं का लाजता तुम्ही?" मग तिने मुलीला बाजूला केले होते आणि ती माझ्याजवळ आली होती. मग मी तिचे होठ पटकन माझ्या होठमध्ये घेतले होते आणि किस करू लागलो होतो. ती पण 1 मिनिटमध्ये तडफड करू लागली. मग मी तिला सोडले होते आणि ती म्हटली की, "वेडा आहेस का? कोणी असे करते का? मी तर मेलेच असते. तू तर माझा श्वास रोखलास." मग मी म्हटले की, "असे भैय्याबरोबर मारत नाहीस." ती म्हटली, "भैय्या तर फक्त ठोकायचे माहिती आहे. माहिती आहे. टाकले ठोके मारले. झालं उरकलं. असे करतात भैय्या." पाणी काढले आणि झोपून गेले. मग मी हळू तिचे गाल किस करू लागलो होतो. मी तिच्या होठपर्यंत आलो होतो आणि मग तिची पाठ पण कुरवाळून देत होतो. ती गरम होत होती आणि मग तिचे होठ चोखत मी तिच्या बॉलवर माझे हात आणले होते आणि ती पण गरम होऊ लागली होती. थोड्याच वेळात आधी नंतर मी तिला नाही म्हणत होती, पण नंतर तिने विरोध बंद केला होता. मग मी हळू तिचे बॉल गाऊनच्या वरून कुरवाळून देत होतो. मग मी किस करत भाभीच्या वर चढलो होतो आणि तिचे पूर्ण शरीर एकदम मस्त कुरळू लागलं होतं. आता ती पण मला साथ देत होती आणि एकदम गरम होऊन कामुक आवाज काढू लागली होती. मी तिच्या आवाजावर तोंडावर हात ठेवून तिने ग्रे कलरची ब्रा आणि पॅन्ट घातली होती आणि ती एकदम सेक्सी दिसत होती. मग मी तिच्या ब्रा वरून तिचे बॉल दाबू लागलो होतो आणि तिला मी तिचे फिगर विचारले होते, तर तिने म्हटले की, "दिसत नाही आहे का? माझे फिगर 32, 28, 34 आहे." मग मी ब्राच्या वरून तिचे बॉल एकदम जोराने घासू लागलो होतो आणि ती पण एकदम आहा, ऊ, ऊ, ई, ऊ, ए करत मस्त मादक आवाज काढत होती. मग मी तिची ब्रा एकदम जोराने काढली होती आणि तिचे हूक तुटून गेले होते. ती म्हटली, "वेडा आहेस का? असं कोणी करतं का? जरा दम धर की, तुझंच आहे सगळं." मग ती माझ्याकडे बोलून मग मी म्हटले की, "आरामात करा ना, मी कुठे पळून जाणार नाही आहे." मग मी ब्रा बाजूला केली होती आणि एका बाजूला टाकून दिली होती आणि तिचे बॉल चोखू लागलो होतो. हळू माझा हात तिच्या पॅन्टीवरून तिच्या पुच्छीपर्यंत गेला होता आणि मग मी तिची पुच्छी कुऱ्हाडू लागलो होतो. मग माझी भाभी पण एकदम गरम होत होती आणि एकदम सेक्सी आवाज काढू लागली होती. भाभीच्या बॉलमधून आता दूध येत होते आणि मला तो टेस्ट काही आवडला नाही. तर मी ते चोखणे बंद केले होते आणि तिचे निप्पल काढू लागलो आणि निप्पल तिचे बाजूला केले. मग मी ती घासत होतो. मग मी तिच्या पोटावर केस करत तिच्या बेंबीपर्यंत गेलो होतो आणि आता तिला चोखू लागलो होतो आणि ती एकदम जोराने आ, ऊ, ई करत होती आणि ती माझे डोके तिच्या बेंबीवर दाबू लागली होती. असे करता तिला अधिक आनंद होत होता. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला अशाच नवीन स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.